हाय, जय श्रीराम। तर आज आपण एक इतिहास म्हणा की कहाणी म्हणा असं म्हणून आज एक म्हणजे आपण सांगणार आहे की बोलणार आहे असं नाही का। तर आहे आज 6 डिसेंबर। तर तेच जे आपले गौतम बुद्ध आहे त्यांच्याबद्दल थोडंसं म्हणजे माहिती थोडंसं सांगणार आहे। तर गौतम बुद्ध हे काय म्हणते, गौतम बुद्ध आहे ते एक म्हणजे आपले देवच आहे। तर त्यांचं मूळ नाव जे आहे ते सिद्धार्थ गौतम असं म्हणून त्याचं नाव होतं। तर ते बौद्ध धर्माचे संस्थापक असं म्हणून त्यांची हे आहे, संस्थापक आणि महान आध्यात्मिक असे गुरु होते ते। तर आणि त्यांचं जे प्रवास होता म्हणजे त्याचे जीवन जे आहे मानवतेच्या शांती आणि ज्ञानासाठी दाखवले ते, म्हणजे नाही का मार्ग दाखवले त्यांनी। तर असं आहे म्हणजे नाही का त्यांचं जे माहिती जे आहे ते नाही का। तर असं आहे, तर त्यांच्याबद्दल आज बोलूया गौतम बुद्ध यांच्याबद्दल। तर म्हणून आज 6 डिसेंबर आहे म्हणून मी म्हटलं काहीतरी आपण छान बोलूया यांच्याबद्दल। तर त्यांचे जे जन्म आहे ते नेपाळमधील लुंबिनिया येथे एका राजाच्या इथे त्यांचा जन्म झाला असं। तर शुद्धोधन आणि महामाया हे त्यांचे आई बाबा, जे गौतम बुद्ध आहे त्यांचे आई बाबा। आणि त्याचे नाही का जे नाव होते ते त्यांनीच ठेवले होते, म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणून ते त्यांचेच म्हणजे आईबाबांनीच ठेवले होते। तर असं आहे, तर त्यांच्या शुद्धोधन आणि महामाया यांच्या घरी त्यांचा जन्म झाला। आणि नेपाळमधील ते बिहारमध्ये आहे लुंबिनिया नेपाळमधील आहे ते लुंबिनिया येथे त्यांच्या इथं तिथे झाला जन्म त्यांचा। तर राजा जो शुद्धोधन आहे त्यांनी नाही का आपल्या जे मुलाला जे आता म्हणत आहे गौतम बुद्ध त्यांना ना असं म्हणजे बाहेरचं जे आहे जे बाहेरचे जे जीवन आहे म्हणजे जसं दुःख म्हणा किंवा काही जगातलं जे आहे ते त्यांना ना असं दूर ठेवलं होतं। त्यांनी जे गौतम बुद्ध म्हणताय ते त्यांना दूर ठेवलं होतं। तर एकदा नाही का असंच झालं, थोडेसे त्यांनी मोठे झाले आणि असेच बाहेर निघले। एक सैनिक होता त्यांच्यासोबत बाहेर निघले। तर एक म्हातारा त्यांच्या समोर नाही का म्हणजे असं त्यांनी बघितलं की त्याचे प्राण जात आहे असं वगैरे नाही का। तर ते पाहून ना त्यांना एकदमच असं म्हणजे कसं तरी वाटायला लागले की असं का बा, म्हणजे ते त्यांनी कधी बघितलंच नव्हतं ना, तर असं का बा असं वगैरे। तेव्हापासून मग त्यांनी थोडंसं आपल्या याच्यामध्ये राहायला लागले की काय असं हे जीवन हे ते असं वगैरे। तर मोठे झाले आणि पुन्हा एक सांगायचं राहूनच गेलं, जे त्यांची जी आई आहे महामाया, तर त्यांचं ना ते जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनीच त्या गेल्या। तर मग त्यांची लहान बहीण जे गौतमी आहे लहान बहीण, त्यांनी त्यांचं संगोपन पालनपोषण म्हणतो आपण ते केलं आणि त्यांना जे आहे त्यांना सांभाळलं। तर असं आहे। आणि मग ते जेव्हा मोठे झाले त्यांचं जे आहे लग्न वगैरे झालं, विवाह ते, तर ते एक छान असं राजकुमारी जे कन्या आहे त्यांच्यासोबत झालं। आणि त्यांना एक मुलगा बी आहे म्हणजे म्हणल्यासारखं की राहुल नावाचा, त्यांना एक मुलगा बी झाला। पण त्यांचं म्हणजे जे आहे मनातलं जे ते त्यांना म्हणजे थोडंसं दुखत होतं म्हणा की खूपत होतं म्हणा की हे कसं म्हणजे जीवन बा असं वगैरे। तर मग ते सत्याच्या शोधासाठी अनेक वर्ष त्यांनी म्हणजे
त्यांनी बाहेर निघले आणि तेच सत्याच्या शोधासाठी त्यांनी थोडंसं जाऊन म्हणजे नाही का बाहेर वगैरे अनेक वर्ष त्यांनी जंगलात तपश्चर्या केली. अनेक गुरुकडून त्यांनी शिक्षा घेतली, ज्ञान घेतलं आणि खूप म्हणजे नाही का समाधान म्हणल्यासारखं. तरी त्यांना कसं म्हणजे ते ज्ञान म्हणजे गुरुकडून शिक्षा घेतली आणि ज्ञान घेतलं, पण त्यांना काही थोडंसं म्हणजे हेच म्हटल्यासारखं समाधान नाही वाटत होतं त्याच्यामुळे. तर मग शेवटी मग त्यांनी बोधगया गेले. बिहार येथे आहे आणि तिथे बोधगया गेले आणि तिथे एका वृक्षाखाली त्यांनी म्हणजे जे आहे ते ध्यानस्थ बसून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि ज्ञानप्राप्तीच म्हणजे नाही का ज्ञानप्राप्तीचा करण्याचा निर्णय निश्चित केला. आणि 35व्या वर्षी संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि त्यांना बुद्धाची प्राप्ती झाली. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जाते. आणि ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी आपले प्रवचन सारनाथ येथे दिले, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन आपण असे म्हणतो, असे म्हटले जाते. सारनाथ येथे त्यांनी दिले त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. तर ते त्यांचं पहिलं म्हणजे जे आहे ते हे आहे त्यांचं जे माहिती म्हणा की काय म्हणा. तर असं आहे. तर म्हणजे खूप असं माहिती किंवा ज्ञान त्यांच्या म्हणजे खूपच असं म्हणजे नाही का कधी आपण जर त्यांच्या मूर्तीसमोर बसलं की खूप म्हणजे शांतपणा असं आणि हमेशा वाटत असते की त्यांच्याकडून काहीतरी मिळत आहे आपल्याला, ज्ञान म्हणा की असं छान शांती किंवा म्हणजे असं वाटतं की नेहमी काही ना काही ते असं ज्ञान म्हणा किंवा काही असं सांगत असल्यासारखं असं वाटत असते हमेशा. माझ्याकडे पण मूर्ती आहे, मी हमेशा म्हणजे असे काही ना काही प्रार्थना करून असं त्यांच्याकडे बघत असते. तर कधी ना कधी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळते असं म्हणून नाही. तर आहे असं. तर छान आहे सगळं. तर आणि एक मला एक कथा म्हणजे आठवते त्यांच्या जे गौतम बुद्धाचं आहे ते त्यांची कथा आठवते मला, अंगुलीमाल असं नाही का. तर खूप जण असे ऐकले असेल ही अंगुलीमाल म्हणजे म्हणत आहे जी कहाणी एक क्रूर काय म्हणते हे राक्षसच म्हणू शकतो आपण, राक्षस म्हणून नाही पण असंच राक्षसच म्हणू शकतो. तर अंगुलीमाल राक्षस नाही, डाकू म्हणून असं आहे. तर तो डाकू होता आधी. खूप जण याची कहाणी पण ऐकली असेल, पण हे कहाणीने इतकं म्हणजे संबोधित म्हणजे एकदम असं हे आहे शीख घेण्यालायक की कसे आपण म्हणजे जे शांतरीतीनं आपण हे करून आपण लोकांना आपण समजवू शकतो की कोणती गोष्ट. तर हे प्रमाणे ही कहाणी आहे. तर खूप म्हणजे ही जे आहे प्रोत्साहित करण्यासारखी आहे ही कहाणी. तर खूप छान आहे. तर अंगुलीमालाची जे आहे थोडंसं कहाणी म्हणू तर तो अंगुलीमाल तो मगध जे राज्य आहे मगध राज्यामध्ये तो जंगलाजवळ मगध राज्याच्या जंगलाजवळ तो राहायचा. आणि कोणी पण त्या जंगलात गेले की त्यांना ठार मारायचा. तर इतकी म्हणजे त्याची जे आहे दहशत म्हणा की काय नाही का आपण म्हणतो भीती. तर त्याचं ते म्हणजे लोक त्याचं म्हणजे जे नाव घेऊन म्हणा की काय नाही का असे थरथर कापायचे त्याच्या नावाने. तर कोणी पण कसं जंगलात गेलं लोक तर त्यांना नाही का ठार मारायचा तो.
आणि त्याच्या ना हाताची जे आहे ते त्यांना जे काय आहे ते लुटायचं म्हटल्यासारखं, आणि त्याच्या हाताची जी हे आहे अंगुली म्हणा की काय, तर ते कापून गळ्यात म्हणजे माळ घालायचं, असं त्याची म्हणजे मग त्याच्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल पडलं असं. तर इतके म्हणजे लोक त्याला घाबरायचे आणि खूपच म्हणजे त्याची हे मनाने आहे का, तर असं म्हणतात की तो जन्माने वाईट नव्हता. काही असं गुरुच्या याच्यामुळे नाही का, तर तो जन्माने वाईट नव्हता. तो हुशार आणि विद्वान ब्राह्मण पुत्र काहीतरी होता असं आहे. तर म्हणतात की गुरुच्या गैरसमजीमुळे त्याला ती शिक्षा मिळाली. गुरुच्या गैरसमजीमुळे त्यांना 100 लोकांची बोटे कापून आणण्याची शिक्षा मिळाली म्हणते, असं काहीतरी आहे ते. तर तो तसं करायचा असं आहे, म्हणून तो डाकू बनला. आणि तर डाकू बनला तर एके दिवशी काय झालं, मग त्याच रस्त्याने गौतम बुद्ध जात होते. तर जाता जातानी मग गाव जे पडलं असेल त्या मग जे आहे लोक मग म्हणायला लागले की जा नको बा असं वगैरे नाही का, गौतम बुद्धाला जा नको तिकडे जंगलामध्ये, असं असं आहे, आम्हाला खूप भीती वाटते, असं तसं वगैरे म्हणून. तरी पण ते आपलं म्हणजे गेले आणि मग गेले न जातच होते. तर मग नाही का तो नाही का असा थांबा म्हटला आणि बोलला त्याच्यासोबत, म्हणजे थांबा म्हटला पण गौतम बुद्ध काही म्हणजे नाही का त्याला ऐकले नाही आणि समोरच जात होते. तर तो जोराने म्हटला की थांबा असं म्हणून. तर मग तेव्हा ते थांबले. तर मग म्हणजे जे आहे ते की मी असा हे, तर ते जो म्हटलाय मी आता अंगुलीमालानी असं जोरांनी त्यांना थांबा म्हणून म्हटले. तर मग थांबले गौतम बुद्ध. मग नाही का जे आहे बोलण्याचा प्रयत्न केला. तर गौतम बुद्ध मग शांत रीतीने की त्यांना पण असं मारण्याची धमकी दिली म्हणते गौतम बुद्धाला. तर डायरेक्ट गौतम बुद्ध म्हटले की मला मारून काय भेटणार आहे तुला, असं वगैरे नाही का. तर ते तो काहीच बोलला नाही. पण मग एक शब्द असं म्हणजे आहे की ते त्याची आज्ञा जी आहे ते मानले. म्हणजे काय म्हणतात की असे म्हणते गौतम बुद्ध की तू ते समोरचे झाड आहे, मी एक सांगतो तू ऐकशील का. तर एक समोरचं झाड आहे, त्या झाडाची पाने तोडून आण तू. तर तो थोडंसं त्यांचं ऐकला आणि तो तोडला आणि दिला. तर तेव्हाच मग गौतम बुद्ध म्हटले की हे जाऊन तू लाव. तर तो म्हटला अंगुलीमाल की हे कसं शक्य आहे, मी तोडले आहेत आता कसे लावणार आहे. तर तसंच म्हणत होतं, मग जे तुटलेली वस्तू जोडू शकत नाही तर तू हे का करत आहे बा. हे मग असं जे म्हणा की नाही का क्रूरपणा, की हे का करत आहे बा तू, कशासाठी, म्हणजे हे एवढं चालू आहे तुझं डाकू वगैरे असं वगैरे विचारले त्यांना. तर गौतम बुद्ध असे म्हटले जे नियम आहे ते तू म्हणजे नाही का जे करू शकत नाही, तर म्हणजे नाही का तर नष्ट करण्याचा बी अधिकार तुला नाही आहे, असं वगैरे या शब्दात त्यांनी बोलले गौतम बुद्ध. तर त्यांचं म्हणजे जे बोलणं वगैरे ऐकून जे त्यांचं परिवर्तन झालं की खरंच, तर त्यांनी मग ते नतमस्तकच झाले आहे अंगुलीमाल. आणि त्यांनी ज्ञान आणि ते नाही का त्यांचं शिक्षा वगैरे घेऊन ते मग काय म्हणते मग त्यांनी शिक्षा वगैरे घेऊन ते मग त्यांच्यासोबतच राहायला लागले काहीतरी असं भिक्षू बनून. तर असं वगैरे आहे. तर खूप छान आहे हे, म्हणजे बोध घेण्याला एक म्हणा की काय, म्हणजे नाही का खूपच छान असं मला तर खूप आवडते अशा कहाण्या वगैरे किंवा ऐकायला किंवा सांगायला.
तर खूप छान आहे. तर जय श्रीराम. थँक्यू.